हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मुंबई फेमस मस्तपैकी बटाटा वडा ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग बटाट्याची भाजी कशी करतात ती पाहू। तर इथे मी 400 ग्रॅम बटाटे स्वच्छ धुवून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून उकडून सोलून घेतलेले आहेत। तर आता हिरव्या मसाल्यासाठी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा धने हे सर्व कोरडच मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून आणि मुठभर कोथिंबीर इथे बारीक चिरून घेतलेली आहे। चला तर भाजीची पूर्व तयारी आपली झालेली आहे। तर इथे बटाटे जे उकडलेले आहेत ते एका मोठ्या पातेल्यात मी सर्व कुस्करून घेतलेले आहेत। हॅलो, रेसिपी पाहताय ना, तुम्हाला नक्कीच आज माझी ही रेसिपी आवडणार आहे। त्यामुळे या पद्धतीने तुम्हीही एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा। तर इथे उकडलेल्या बटाट्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर एका छोट्या पॅन मध्ये इथे 1.5 चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे। त्यात अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा मेथी दाणे म्हणजे 10 ते 12 दाणे मी इथे घेतलेले आहेत, पाव टीस्पून हिंग, तसेच बारीक चिरलेला कढीपत्ता मी फोडणीमध्ये घालून जी तयार मिक्सर मध्ये जाडसर वाटलेली हिरवी पेस्ट आहे ती मी यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत मी परतवलेली आहे। आणि शेवटी 30 सेकंद बाकी असताना मी यामध्ये अर्धा चमचा हळद घालून हे सर्व मसाला एकजीव करून मी छान परतवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी बटाटे कुस्करलेल्या पातेल्यामध्ये हा सर्व मसाला मी ओतलेला आहे। त्याचप्रमाणे मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून मी सर्व एकजीव होईपर्यंत मॅश करत मिक्स करून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता ही आपण करून झाल्यावर आपली बटाट्याची जी भाजी असते ती तयार झालेली आहे। हॅलो, रेसिपी पाहताय ना, आजचा मेनू तर तुम्हाला आवडणारच आहे, पण माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हो, ट्राय करायला विसरू नका आणि मला नक्की छानशी कमेंट करून सांगा। तर आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि आपण गोलट चपटे असे भाजीचे गोळे करून घेऊया। तर याप्रमाणे आपले गोळे बनवून झाले आहे। आता एका बाउलमध्ये मी इथे 1.5 कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हळूहळू पाणी घालून हे सर्व जाडसर असं मी मिक्स केलेलं आहे। एकही गुठळी राहू न देता आपल्याला हे एकजीव होईपर्यंत छान आपल्याला हे बेसन भिजवायचं आहे। आज मी तुम्हाला हे जे बटाटा वड्याचं सर्व रेसिपी सांगून जे प्रमाण सांगितलेलं आहे यामध्ये 20 ते 22 बटाटे वडे सहज तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता छान आपलं जाडसर असं पीठ मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालून 1 चमचाभर वरती पाणी सोडून मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता बटाटा वड्याचं आपलं जे बेसन आहे ते छान भिजवून झालेलं आहे। त्याचबरोबर बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि बटाट्या वड्याच्या भाजीचे जे गोळे बनवलेले होते ते या पिठामध्ये बुडवून मी एक एक असे कढईमध्ये गरम तेलामध्ये मी सोडलेले आहेत। एका वेळेस एका कढईमध्ये 4 ते 5 बटाटे वडे आरामात तळले जातील याच पद्धतीने मी हे सोडलेले आहेत आणि एक अर्ध्या मिनिटानंतर याला अधूनमधून पलटत मी हे बटाटे वडे एकसारखे सारख्याच रंगावर मी तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी इतर राहिलेले बटाटे वडेही तळून घेतलेले आहेत। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली आहे ना, आजचा मेनू तर तुम्हाला आवडणारच आहे, पण माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ स्किप करण्याआधी व्हिडिओला पटपट लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे पहा आपले वडे तळून झालेले आहेत। हा पाव जो आहे गोळी पाव तो मी इथे मधून कट करून त्यामध्ये चटणी भरून तळलेल्या मिरची सोबत इथे मी सर्व केलेले आहे। तर चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।